लाखो करोडो हिंदू बांधव हे मारले गेले. काहींच्या बॉडी सुद्धा सापडल्या नाही, काहींची कुटुंब नष्ट झाली. अगदी म्हणजे तळागाळातल्या लोकांचा तर हिशोबच नाही, परंतु सदाशिवराव भाऊ किंवा पानिपतावर आपले दत्ताजी शिंदे यांची सुद्धा बळशीर सापडली नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांचं कुठलंही क्रियाकर्म कांड काही झालं नाही, ह्यांना पाणी सुद्धा मिळालं नाही. तर मी मागील वर्षी हरिद्वारला गेलो होतो. हरिद्वारला गेले 6-7 वर्ष एक मीनाक्षी शरण आहेत, त्या हा कार्यक्रम करतात. मग हा कार्यक्रम आता पुण्यामध्ये का होऊ नये? कारण 16व्या शतकापासून हिंदू रेझिस्टन्स किंवा हिंदू प्रतिकाराचं पुणे हे केंद्र राहिलेलं आहे. छत्रपती महाराजांनी जी काही ज्योत लावली ती मराठ्यांनी पुढे नेली. तर पुण्यामध्ये होणं हे अत्यंत संयुक्तिक आहे. आणि हिंदू प्रतिकाराचं प्रतीक म्हणजे चिमाजी आप्पा ज्यांनी वसईचा लढा चालवला, तर त्यांच्या समाधीजवळ ते होणं हे तर अत्यंत संयुक्तिक आहे. तर या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम केला आहे. तर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर मी पहिल्यांदा आपले जे प्रमुख अतिथी आहेत म्हणजे पांडुरंग दादा बलकवडे आणि प्रदीप दादा रावत यांना मी आग्रह करतो की ज्योत प्रज्वलित करावी. आणि धनोत्तम दादा लोणकर सर, रमेश दादा भागवत या. दादा या सर. एक आदित्य नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुरजलं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परमेशित विजयते गोपालचूडामणि शङ्करं बलवन्तं प्रबुधवन्तमेव राजाधिपतिर्भुवा ससंकीर्णनाथाधिपतिर्नराणां सुमङ्गल्यं सततं धीयमाणायुः ब्रह्मस्वं ज्योतिषां प्रपरं देहा आरोग्यं देहि पुत्रांश सर्वार्थांश प्रयच्छ मे आनो भद्रा कृतवो यन्तो विश्वतो रब्दासो अपरीदासो द्विधाः देवानो यथा सवितुर्ये अतन्ताय रक्षितानो यदेतिरे देवानां भद्रासो भद्रगुरो यथान् देवानां देवानां लक्ष्यमुपासे दिमावयं देवान आयुः प्रतिनन्दु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं मदमदिदिन्दक्षमश्रिताम् अर्यमनं वरुणं सोममश्विना सरस्वतेन सुभगामयस्व तन्नो वातो मयो भुवादवेषन्दन्माता पृथिवी तत्पिदाद्योः सोमसतमयो भुवस्ततः शरणाशुनगं धृष्ण्याय वां तमेणानञ्जगतसंध्यञ्जनमवासे होमहे वयां पूषाणो यथा वेदसां अक्षरावायुर्दब्ध स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमे स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु वृषादशमामरदृष्टिमादर्शमय्यावानो विदधेर्षण्मयः अग्निजं वामनवसूरक्षसो विषमेणो देहावसामन्यः भद्रं कर्णेर्यामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गये स्तुष्टवां सस्तनोभिरव्यसेमदेवहीनं यदायुः
शतमिन्द्रहरतो अन्ते देवायत्रा नष्टकार्यसन्नरूणाम् पुत्रासो यत्र पितरो भवान् दिवानो मध्यारे निषदायुरन्तो अदितिरदेवरदितिरन्तरिक्षमदितिरमातासपितासपुत्रः विश्वे देवा अदिति पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वा शान्तापूर्तिवीश्वमन्तरिक्षन्योर्णो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिशप्रतिशो नामो विद्युतः शान्तिः ज्योतिषां प्रपरं व्यः आरोग्यन्ते पुत्रांशा सर्वार्थां प्रयच्छ मे या तुम्ही अहो या ना एक आहे ना दोन काढे अजून एक जणी इकडून लावली तरी चालणार आहे. दोन काढेपिटी आहेत अजून एक काढे दोघी जणी लावा. वात थोडीशी दाबून घ्या म्हणजे पटपट पेटते. हा बरोबर. कारण ते ना कोणी दक्षिण त्याला पिळून घ्यायचं म्हणजे लगेच पट्टीशी पेटेल. पेळली आता पेळली. मी आता पहिल्यांदा थोडंसं सविस्तर केलेलं आहे. आदित्य गुप्ते जे आमच्या रिलेटिव्ह स्थापक आहेत त्यांना स्वागत मला कॉर्पोरेट आदित्य गुप्तेंना दादांचं स्वागत प्रदीप दादांचं स्वागत करायला सांगतो. या तसंच मी आदित्य गुप्तेंना पांडुरंग दादा बलकवडेंचं स्वागत करायला सांगतो. हो हे लोक बसले. मी धनोत्तम दादा लोणकरांना विनंती करतो आणि आदित्य गुप्तांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं. हो आता मी दादा भागवतांचं स्वागत आणि मग मी पाठक साहेबांचं स्वागत करायचं विनंती करतो. निजामपूरचा प्रकाश दुबे साहेबांचं स्वागत. साहेबांचं स्वागत. मी दादांना विनंती करतो की ज्यांच्यामुळे आपण आज हिंदू आहोत, आज आपलं नाव जे काही हिंदू आहे, आपण ज्याच्यावर हिंदू धर्माचं हे करतो ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तर मी महाराजांना हार घालण्याची दादांना विनंती करतो.
सर्वांना विनंती करतो की भारत मातेच्या फोटोला बाळासाहेब पाठवायला विनंती करतो की आपण बाळासाहेब पाठवायचं स्वागत होतं. आपण गुरुजींना विनंती करतो की संकल्प करून कार्यक्रम सुरुवात करा. संग्रामे संकटे जय विघ्नक्षुसंजाय सर्व विघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वदायके शरण्ये गौरी नारायण नमस्ते तदेव लग्नं गगनं विष्णु श्रीमद्भगवनाथ विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणा कल्पे अमावस्यांतितो अद्यवासरावासरस्तु शुभ दिवस नक्षत्रे शुभ समाने चंद्र विशेष शुभ रहे शुभताय तमराशि स्थान के एवं गुण विशेषण शुभ पुण्यतिथो. आपण संकल्प करणार आहोत. आज ज्या कार्यासाठी गुप्ते साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं आहे त्याचा मुख्य देवता हा शिव आहे. शिव हे सर्वात महत्त्वाचं जे आपले पूर्वज जे आपले हिंदू धर्मीय सगळे हुतात्मा झालेले आहेत. काही जण आपले पूर्वज मृत्यू पावलेले आहेत. त्या सर्वांची जी देवता आहे ती शिवदेवता आहे. मी सगळ्यांच्या वतीने पूर्ण हिंदू कुटुंबियांच्या वतीने मी या ठिकाणी शिवपूजन करत आहे. त्यामुळे आपण सुद्धा मनामध्ये आपल्याला जो संकल्प योग्य वाटेल, आपल्याला कोणते आप्त मित्र कोणी आठवत असतील किंवा सावरकर सगळ्यांसाठी ज्यांच्या आपल्याला भावना आहे, बापट सावरकर क्रांतिकारी किंवा हुतात्मा आत्ता बंगालच्या याच्यामध्ये झालेले हिंदू धर्मीय ज्यांचं कोणी काही करू शकलं नाही, अशा सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी शिवपूजन आणि तर्पण हा विधी आपण करणार आहोत. असं मनामध्ये तुम्ही सुद्धा, मी जरी इकडे संकल्प करत असलो तरी तुम्ही पण सर्वांच्या वतीने मी आहे. त्यामुळे आपण सुद्धा सर्वांनी हा संकल्प मनामध्ये किंवा माझ्या बरोबरीत म्हटला तरी चालणार आहे. सगळ्यांनी म्हणावं, मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम समस्त हिंदू जनानां मम आप्तानां मम पितामह प्रपितामहानां मम सकल हिंदू हुतात्मा सैनिक तथा च मम शत्रु विनाशकारे सकल हिंदू जनानां शुद्ध्यर्थम अस्य भाद्रपद
कृष्ण पक्ष अमावस्या अमावस्या निमित्तेन निमित्तेन सकल सकल जनानां जनानां सकल सकल पितृदेवता पितृदेवता सुप्रसन्ना सुप्रसन्न हेतुः हेतुः शिवपूजन शिवपूजन मनातल्या मनात तुमच्या जे मनात येतील जे हुतात्मा किंवा जे सद्भावना रूपाने आपल्याला जे मनात येतील त्या सगळ्यांचं एकदा स्मरण करा की त्यांच्यासाठी आपण करत आहोत असं एकदा स्मरण करावं. 1-2 मिनटं मी सगळ्यांना देतो. सगळ्यांनी मनातल्या मनात तुम्ही स्मरण करून मग पुढचं म्हणायचं आहे. मनेप्सित मनस्सित सकल सकल मनोरथ मनोरथ सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम समस्त पितृदेवता पितृदेवता अखंड कृपा कृपा आशीर्वाद आशीर्वाद प्राप्त्यर्थम प्राप्त्यार्थं ब्राह्मणद्वारा ब्राह्मण शिवपूजन शिवपूजन अहम अहम करिष्ये. करिष्ये. आदो निर्धा सिद्ध्यर्थम महागणपति पूजनम् आपण गणपतीचं स्मरण करत आहोत. मनापासून गणपतीची मूर्ती त्याचं ध्यान करावं. वक्रदंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव. मंगलमूर्तये नमः. प्रार्थना नमस्कारान् समर्पयामि. अनया महागणपती प्रियदान मम. आपण शंख घंटा कलश या सगळ्यांचं स्मरणपूर्वक नमस्कार करणार आहोत. कलशसमुखे विष्णू कंठे रुद्रसमासदा. ऋग्वेदो दैर्वेदो सामवेदो तरुणांगैषदादरभे कलशाम्बुजनादरदाहत्रगाय गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः सकलोपचारार्थे. शङ्कादौ चन्द्रदेवित्वं कुक्षौ रणदेवता पृष्ठे प्रजापति विद्याधरेकं सरस्वती त्रैलोक्यानि धृतानि. सम्पुरसा भरत्पन्नो विष्णुना विधृतकरेण मे तस्य वदेवेश. पाञ्चन्या विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शङ्खः प्रचोदयात्. आगमार्थदैवानां गमनार्थं रक्षां गुर्वे घण्टारं तत्रं देवता वानरक्षणं घण्टिकाय नमः. भूदीपब्रह्मरूपस्थं ज्योतिषां प्रभृव्या आरोग्यं देहि पुत्रांश दीपनाथाय नमः. पवित्र पवित्रो वा कलशं गोदकेन पूजाद्रव्याणि सम्प्रोक्ष्य आत्मानं च आता ध्यानं. शंकराचं सगळ्यांनी ध्यान करायचं आहे. इथे समोर एक छोटी पिंडी आहे पण ज्या आवारात आपण बसलो आहे ते ओंकारेश्वरचं मनामधून ध्यान करून नमस्कार करायचा आहे. अथ ध्यानं ध्याये नित्यं महेशं रजतहिरण्यं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गम्बरशमुखभरा पद्मासेनं समन्तास्तुतममहनेर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शरवाय महादेव. मृत्युञ्जय महारुद्र त्राहि मां शरणाङ्गतं जन्ममृत्युजराव्याधिपीडितं. भूर्भुवस्सुवः भवान् शङ्कर महारुद्रदेवताभ्यो नमः. ध्यानकाले प्रार्थनां नमस्कारान् समर्पयामि. ॐ ब्रह्मगयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्. भूर्भुवस्सुवः भवान् शङ्कर महारुद्रदेवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. भूर्भुवस्सुवः भवान् शङ्कर महारुद्रदेवताभ्यो नमः. आवाहनार्थे आसनार्थे अक्षतान् समर्पयामि.
ओम भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः पदयोः पाद्यं समर्पयामि भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः हस्तयोः गन्धमाल्यनिर्गन्धं समर्पयामि भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः अर्घ्यान्ते आचमनीयं समर्पयामि भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः स्नानीयं समर्पयामि स्नानकाले सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि उमाय नमः पार्वत्यै नमः हरिद्रादिकुङ्कुमम् भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः प्रसन्न पूजार्थे बिल्वपत्रं समर्पयामि ओम त्र्यंबकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् भूर्भुवस्सुः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः मन्त्राक्षतान् समर्पयामि अनेन प्रियतान्न मम उत्तरे निर्माल्ये अभिषेकं कुर्यात् आता आपण रुद्र सूक्त रुद्र हे आपण म्हणणार आहोत. ज्यांना ज्यांना माझ्याबरोबरीत रुद्र म्हणायचं आहे किंवा ज्यांना येत नाही त्यांनी नमःशिवाय 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 असं म्हणत राहिलं तरी चालेल. आपल्या सर्व हिंदू धर्मीयांना शांती मिळो. जे काही वर्ते गेले आहेत त्यांना सगळ्यांना शिव